2:30 वाजले. भांडण ठेवूयात बाजूला. वेलकम टू जयपूर. आपण आलेलो आहोत राजस्थान. हेलो दोस्तों, नमस्कार दोस्तों. तो आज हम जाने वाले मराठीत बोल. तर आता सध्या आपण चाललेलो आहोत पुण्याला आणि आदित्यला शॉपिंग करायची आहे आणि त्यानंतर आम्ही जाणार आहे एवढं काही नाही राजस्थान. एवढं काही नाही काय त्याच्यात. अरे असं म्हणजे इंटरनॅशनल टूर वगैरे असतात पण आपण असं चाललोय म्हणजे एवढं काही नाही. मित्रमैत्रिणींनो, आमचा ब्रेकफास्ट टाइम सुरू झालेला आहे आणि आदित्य खाते अंडे. संडे हो या मंडे रोज खाऊ अंडे. मी खाते आहे स्प्राउट, शेंगदाणे आणि बस एवढाच आमचा नाश्ता आहे आज. किती छान दिसतंय. असं असतं आपलं बाबा. प्लॅनिंगच अशी असते ना आपली. टॉप नॉच. थँक्यू. आमच्याकडे सध्या रस्ता रोको आंदोलन चालू आहे त्यामुळे गर्दी बघताय. तर आदितीने मागवली ब्लॅक कॉफी, माझा मस्त गरम चहा आणि सँडविच. चायोस मध्ये ब्लॅक कॉफी. त्यानंतर मॉलमध्ये यासाठी गेलो आदित्यला कपडे घ्यायचे. फायनली ते घेतले आणि त्यानंतर बाकीचं प्रणव दादानी आणलेला आहे पिझ्झा. रूपम दादानी मागवलेली आहे थाळी प्रणालीच्या सांगण्यावरून. जावई म्हणायचं जावई. हे कॅल्झोन आहे. अच्छा समोसा. प्रणाली सगळं मिळणार आहे. आणि त्यानंतर ही मागवली थाळी खाऊन झाल्यानंतर आम्ही जाणार आहे मूवीला. आणि अशा प्रकारे पूर्ण दिवस मॉलमध्ये घालवला. 1:30 वाजलाय आज रात्रीचा. दीड नाही ॲक्च्युली 1:45 होत आले. आणि मॉलमध्ये दुपारी 3 ते रात्री 1:30 वाजेपर्यंत आज मी पूर्ण दिवस मॉलमध्ये घालवलाय. 2:30 वाजले आणि आमचं कार पार्किंगचा उद्योग चालू आहे. तर नेहमीप्रमाणे मस्त भांडण करून चिडून आदित्यने माझ्यावर आरडाओरडा करून त्या पद्धतीने ट्रिपची आपल्या सुरुवात झालेली. ही तुझ्या आधी आवरलं, ह्याची बॅग आवरली नाही, ह्याच्यात मी वेळ काय पाळायची आहे ह्याचं उत्तर जनतेने दिलंच पाहिजे. जनतेने नाही, तू वेळेत येत जा. आपल्याला वेळेत गोष्टी करावं. तर आपण बघूयात आज दादूचं घर. भांडण ठेवूयात बाजूला. दादूचं इकडे मस्त असा सेटअप आहे. त्यानंतर मस्त हे असं इकडे फर्निचर आहे. आपण अजून बघूयात गॅलरी आणि इकडे रूम आहे. बाय. हॅपी जर्नी म्हणायचं असतं. तुझ्यामुळे ऐकावं लागतं. तर मैत्रिणींनो, आपण सगळ्यांकडून घेऊयात आपल्या हॅपी जर्नीच्या शुभेच्छा. चला जावई बापू. हॅपी जर्नी दीदी आणि साडू. साडू खडूस आहे तू. बुक झालंय का बघ ना. टॉयलेट आम्ही वरच भांडून आलोय. ए म्हण रे हॅपी जर्नी. बाय दीदी, मजा करा, रिलॅक्स होऊन एकदम. मी बांधा. तसंच घेऊन जा. तर फायनली आपण आलेलो आहोत एअरपोर्टवरती आणि झालंय सगळं चेक इन वगैरे, बॅग दिलंय सगळं. बोर्डिंग पास मिळालाय. तर माझ्या बायकोने एवढी छान सोय केली माझी, त्याबद्दल आम्ही आभारी आहे. बायकोनी नाही केली तुझ्या. काय म्हणतो त्याला प्रणवला. तुझा प्रणव कोणी? दुश्मन. गब्बस दुश्मन नाही. काय म्हणतात? मेवणा आहे माझा तो. हा मेवणावर मेवण्याने सोय केली तुझ्या. मेवण्या. कसं दिसतंय सगळं. असं वाटतंय पाणी आहे खाली. हे बाबा गपुना. का बरं घाबरतोयस तू एवढं? का बरं नाही घाबरायचं, आपण एअर इंडियानेच फ्लाय करतोय. हे काय आहे आद्या? हे काय आहे तुझं? होऊ द्यायचं नाही.
मग काय ठरवलंस? आता इथून ऑन द वेज पत्रिका गेट आहे, त्यामुळे आपण ते करणार आहोत आणि त्यानंतर हॉटेलला जाणार आहोत. आपण इथनंच कॅब बुक केली. 650 आपल्याला साधारण कॅबचे चार्जेस पडणार आहे आणि हॉल्टचे साधारण 100 रुपये ते 750 रुपयेपर्यंत आपण आपल्या फायनल डेस्टिनेशनवरती पोहोचू. आणि वेलकम टू जयपूर. आपण आलेलो आहोत राजस्थानला आणि आपण आतमध्येच आहे. तिथे कॅब बुक केली, म्हणजे आम्हाला जाताना हॉटेलवर जायचं आहे. हॉटेल साधारण 12 किलोमीटर आहे. तर म्हटलं मग जाताना ऑन द वे पत्रिका गेट आहे, तर आम्ही ते बघून त्यानंतर पुढे जा. पुढे काय करता येते मी तुमच्या सोबत लवकरच शेअर करेन. लवकर. तर आपण आलेलो आहोत पत्रिका गेट बघायला. पत्रिका गेट म्हणजे इथे पत्रिका गेट नाही पाहिजे, सॉरी काय भास्कर गेट आहे. कट न्यूजपेपर आहे भास्कर नावाचा आणि हे भास्कर गेट आहे. आपण ते बघायला आलेलो आहोत. आणि हे आहे भास्कर गेट. पूनमने आता कॅमेरामॅन एक हायर केलेला आहे. ठीक आहे, बघून घेईल. आलो आहोत फायनली पत्रिका गेटवरती आणि एक फोटोग्राफर मिळाला जो आपले फोटो काढून देतो कॅमेऱ्यामध्ये. आणि पर कॉपी साधारण 40 रुपीज. कॉपीमध्ये आपल्याला मोबाईलमध्ये ट्रान्सफर करून देणार आणि व्हिडिओचं त्यांचं म्हणणं आहे साधारण 150 रुपये ते घेतात असं. म्हणजे रील वगैरे आहे पर व्हिडिओ. आपण जास्त काढलं तर त्याचा रेट कमी होईल. बघूयात आता. चाललंय तुझं एवढी का कन्फ्युज आहे? काय होतंय? मला कसं तरी होतं. काय तुझ्यासारखंच आहे, तुझ्यासारखं त्याला गाणं पण येत नाही. आणि पाऊस सुरू झालाय त्यामुळे आम्ही निघालो. तर तसं बऱ्यापैकी फोटोज वगैरे काढून झाले आणि त्या माणसाने इतका फोर्स करायला लागलेला तो की जवळपास त्यांनी 2800 रुपये केले आणि मग मला डिस्काउंट करतो. त्यांनी बस्ट मोडमध्ये भरपूर असे फोटो काढले आणि ॲज युजल मी फोटो काढण्याचे क्रेज मला आहे. गेले गेले मी सुरू झाले की ठीक आहे काढा आणि मग काय नवरा म्हणला तुला जसं वाटेल तू बघ. कारण तू एवढं उतावळी झाली की जसं कधी फोटोज काढले काय? मला आवडतं फोटोग्राफर. फोटो माझ्यामुळे किती द्यावं लागले सांग शेवट? 120 रुपये. आणि 3 फोटो घेतले आम्ही. तर 3 फोटो घेतले ते मी दाखवते तुम्हाला. इकडे 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 खरंच अंगावरती अशी मस्त पिंक शॅडो पडते. गाडीवर पण तुम्ही बघू शकताय आणि खरंच पिंक सिटीवाला फील येतोय मला. आणि क्लायमेट तर खूप मस्त झालेलं आहे त्यामुळे खूप भारी वाटतंय. अरे हे का ना या इथे पाणीपुरीला पात्री म्हणतात. एवढ्या भर उन्हामध्ये आपण फिरायला जाणार आहोत.